तुमच्या माझ्या आपणा सगळ्यांच्याच आयुष्यातलं एक असं सोनेरी पान आहेत क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, ज्यांच्याशिवाय आधुनिक भारताचा इतिहास सुरूच होऊ शकत नाही. 2500 वर्षांपूर्वी बुद्ध आणि कबीरानं ज्या मानवतावादी तत्वज्ञानाचा पाया रचला होता, त्या तत्वज्ञानाला जर भरभक्कम भिंतींचा आधार कोणी दिला असेल तर तो फक्त ज्योतिराव आणि त्यांच्या सहचरिणी सावित्रीमाई फुले यांनीच. आज क्रांतीबा फुलेंचा स्मृती दिन. आज त्यांच्या निधनाला 130 वर्ष झाली आहेत. त्यांचा जन्म 1827 सालचा. आता 2 वर्षांनंतर फुले बाबा 200 वर्षांचे होतील. या 200 वर्षांच्या कालखंडात आपला देश, आपला समाज किती पुढे निघून आलाय याचीच मोजदाद आपण करत बसलोय. आणि ती करताना फुले बाबांचं वांझोट गुणगान गाणारे देखील आपल्याकडे खोगीर भरती यावी तसेच उपजत चाललेले आहेत. ज्योतिरावांनी 1848 मध्ये स्त्री शिक्षण आणि दलितांच्या शिक्षणाची सर्वप्रथम व्यवस्था उभारली. घरातला हौद दलितांसाठी खुला केला. बालविवाह विरोध, विधवा विवाहाला प्रोत्साहन आणि सतीप्रथेला विरोध केला इत्यादी गोष्टी आपण वाचलेल्या असतात, वाचतच आलेलो आहोत. पण आज हे सारे प्रश्न तर सुटलेले आहेत. अशा वेळी फुल्यांची गरज तरी काय असा प्रश्न पडणंही स्वाभाविकच आहे. पण त्या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकेल अशी माणसं आणि असं साहित्य आपल्या आजूबाजूला आता तरी नाहीये. परिणामी नव्या पिढीच्या आकलनात खूप मोठा गोंधळ होतोय आणि गैरसमजांचं घर मोठं होत जातंय. आणि त्यातूनच फुलेंच्या लेखनाला, त्यांच्या आयुष्याला अप्रोप्रिएट करण्याच्या नादात अतिपुरोगामी संघटना ज्योतिराव फुलेंना ब्राह्मणद्वेष्टे ठरवण्यात कोणतीही कसर सोडेना झालेल्या. तर संभाजी भिडे आणि सनातन सारख्या संस्था फुले बाबांना राष्ट्रविरोधी ठरवण्यासाठी जीवाचं रान करतात. आणि दुसरीकडे सत्तेत असलेले संघी फुले दाम्पत्याचा जमेल तितका अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. विस्मृती झाली असेल तर थोडंसं आठवून पहा. भगतसिंग कोश्यारींनी केलेलं अपमानजनक वक्तव्य आणि महाराष्ट्र सरकारचे विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेलं भीक मागण्याचं घृणास्पद स्टेटमेंट आठवतच असेल ना. त्यामुळे सातत्यानं एक प्रश्न नव्या पिढीच्या मनात उभा राहत आलेला आहे आणि तो म्हणजे नेमके फुले बाबा होते तरी कोण.